नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या सादरीकरणात आपलं स्वागत आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि यशस्वी राहण्यासाठी आपल्याला नक्की काय काय लागतं? कोणती साधनं गरजेची आहेत? चला तर मग आज आपण मिळून एक असं व्यावसायिक टूलकिट तयार करूया जे आपल्याला खूप उपयोगी पडेल. तर सुरुवात एका अशा प्रश्नानं करूया जो कदाचित आपण स्वतःला कधी विचारला नसेल. आपलं चारित्र्य, आपलं वागणं आणि आपली सुरक्षितता यांच्यात काय संबंध असू शकतो? म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणच्या सवयींचा आपल्या शारीरिक आरोग्याशी थेट संबंध कसा असतो? चला हेच जाणून घेऊया. तर या टूलकिटमधलं आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे आपली व्यावसायिक मानसिकता. यामध्ये वक्तशीरपणा आणि शिस्त या दोन गोष्टी येतात. चला यावरच आधी बोलूया. बघा, वेळेवर असणं म्हणजे फक्त वेळेवर पोहोचणं नाही, ही एक खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वेळेवर असते तेव्हा ती दाखवून देते की ती विश्वासार्ह आहे, तिला इतरांच्या वेळेची किंमत आहे आणि ती आपल्या कामाप्रती प्रामाणिक आहे. आणि याच्या अगदी उलट जर कोणी सतत उशिरा येत असेल तर असं वाटतं की ती व्यक्ती अविश्वसनीय आहे, तिला इतरांच्या वेळेची काहीच पर्वा नाही आणि हे खूपच अनप्रोफेशनल दिसतं. अगदी बरोबर. हेच इथे सांगितलं आहे की वेळेवर असणं हे दाखवतं की तुम्ही तुमच्या शब्दाचे पक्के आहात. म्हणजे बघा, आपण जे बोलतो ते करतो हा विश्वास निर्माण होतो आणि याच गोष्टीमुळे आपली व्यावसायिक प्रतिमा अधिक मजबूत होते. ठीक आहे, वक्तशीरपणा महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतच कामाच्या ठिकाणी शिस्त पाळणंही तितकंच गरजेचे आहे. बेशिस्तीची काही सामान्य उदाहरणं बघूया. जसं की खूप उशिरा येणं किंवा कामात आळस करणं, सुट्टी घेणार असाल तर न कळवणं किंवा वरिष्ठांशी उद्धटपणे वागणं, त्यांची आज्ञा न पाळणं, शिवीगाळ करणं, नियम किंवा प्रक्रिया न पाळणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्रामाणिकपणा. या गोष्टी करिअरसाठी खूपच घातक ठरू शकतात. चला, आता आपल्या टूलकिटमध्ये एका शारीरिक कौशल्याची भर घालूया. एक अशी गोष्ट जी आपण रोजच्या कामात करतो, पण त्यात एक मोठा धोका लपलेला असतो. तो धोका काय आहे ते पाहूया. हे बघा, वजन उचलताना अशी पाठ वाकवणं ही खूपच सामान्य चूक आहे. पण हीच चूक पुढे जाऊन पाठीच्या गंभीर आणि कायमच्या दुखापतीला कारण ठरते. गंमत म्हणजे अनेक जण हे नकळतपणे करत असतात आणि धोका पत्करत असतात. आणि हा धोका किती मोठा आहे माहितीये? तब्बल 6 पट. हो, चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्यामुळे पाठीच्या कण्यावर योग्य पद्धतीच्या तुलनेत 6 पटीने जास्त ताण येतो. विचार करा, हे किती जास्त धोकादायक आहे. मग प्रश्न येतो की जर ही पद्धत चुकीची आहे तर सुरक्षित पर्याय काय आहे? वजन उचलण्याची योग्य आणि सुरक्षित पद्धत कोणती? चला, आता तेच शिकून घेऊया. या समस्येवर एक सोपा उपाय आहे ज्याला म्हणतात कायनेटिक मेथड. या पद्धतीत आपण वजन उचलण्यासाठी पाठीचा नाही तर शरीरातल्या सगळ्यात मजबूत स्नायूंचा वापर करतो, म्हणजेच आपल्या पायांचा आणि मांड्यांचा. ही पद्धत वापरण्यासाठी 6 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, दोन्ही पायांमध्ये साधारण 18 इंच अंतर ठेवा, म्हणजे तुम्हाला चांगला आधार मिळेल. दुसरी, पाठ नाही तर गुडघे वाकवा. तिसरी, तुमची पाठ शक्य तितकी सरळ ठेवा. चौथी, वजन शरीराच्या जवळ धरा. पाचवी, वस्तूवर घट्ट पकड ठेवा. आणि 6वी, डोकं सरळ ठेवा आणि हनवटी आतल्या बाजूला ठेवा. ही सवय आपल्याला दुखापतींपासून नक्कीच वाचवेल. हे बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वजन उचलण्याची खरी ताकद पाठीत नाही तर ती पायांमध्ये असते. त्यामुळे वस्तूच्या समोर व्यवस्थित उभं राहून गुडघे वाकवून उचलण्याची सुरुवात करायची आहे, पायांवर जोर देऊन. आणि जसं जसं आपण वर उठतो तेव्हा पाठ एकदम सरळ ठेवायची आहे आणि उचललेलं वजन शरीराच्या जास्तीत जास्त जवळ ठेवायचं आहे. यामुळे काय होतं की पाठीच्या कण्यावर जो अनावश्यक ताण येतो तो पूर्णपणे टाळला जातो. बरं, आता आपल्या टूलकिटमधल्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या साधनाकडे वळूया. कामाच्या ठिकाणी आपल्याला जी चिन्ह दिसतात ती एक प्रकारची भाषाच असते. चला, ही सुरक्षेची भाषा कशी वाचायची ते शिकूया. सुरक्षिती चिन्ह मुख्यत्वे 4 प्रकारची असतात आणि प्रत्येकाचा आकार आणि रंग ठरलेला असतो, ज्यामुळे त्यांचा अर्थ लगेच ओळखता येतो. जसं की मनाई चिन्ह, अनिवार्य चिन्ह म्हणजे जे केलंच पाहिजे, चेतावणी देणारं चिन्ह आणि माहिती देणारं चिन्ह. आता यातला फरक बघा किती सोप्पा आहे. लाल रंगाचं गोलाकार चिन्ह, ज्याला लाल बॉर्डर असते, ते सांगतं की हे करू नका. आणि जे निळ्या रंगाचं गोलाकार चिन्ह असतं ते सांगतं की हे करणं बंधनकारक आहे.
म्हणजे एक आहे करू नका आणि दुसरा आहे हे कराच. तर हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. लाल म्हणजे थांबा किंवा करू नका आणि निळा रंग म्हणजे हे केलंच पाहिजे. एवढं लक्षात ठेवलं तरी चिन्हाचा अर्थ लगेच स्पष्ट होतो. अगदी तसंच. पिवळ्या रंगाचा त्रिकोण दिसला की समजायचं की पुढे काहीतरी धोका आहे, म्हणजे सावधान रहा. याउलट हिरव्या रंगाचा चौरस किंवा आयत दिसला की ती एक उपयुक्त माहिती असते, म्हणजे हे लक्षात ठेवा किंवा हे जाणून घ्या. तर थोडक्यात काय, आपली योग्य विचारसरणी आणि काम करण्याची सुरक्षित पद्धत ह्याच दोन गोष्टी आहेत ज्या एका लांब, सुरक्षित आणि यशस्वी करिअरसाठी अत्यावश्यक आहेत. या दोन्हींचा मेळ साधला की यशाचा मार्ग नक्कीच सोपा होतो. तर आज आपण एक संपूर्ण टूलकिट तयार केली आहे. पण खरं व्यावसायिक कौशल्य हे सतत शिकण्यात आणि स्वतःला सुधारण्यात आहे. तर मग आज आपण सगळ्यांनी मिळून या व्यावसायिक टूलकिटमधल्या कोणत्या साधनाला सगळ्यात आधी धार लावणार आहोत याचा विचार नक्की करा.